हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाशिवरात्रीचा हा जो काही उत्सव आहे, सण आहे, व्रत आहे, हे भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून आपण साजरा करतो। माघ कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे। असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने आणि आपल्या आवडत्या वस्तू भगवान शंकराला अर्पण केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात। बेलपत्र ही त्या महादेवाच्या आवडत्या गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट। बेलपत्र हा महादेवाची सर्वात आवडती गोष्ट मानली जाते। असे म्हणतात की या दिवशी देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकराची बेलाच्या पानांनी पूजा केली होती, म्हणून बेलाची पाने शिवाला खूप प्रिय आहेत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेलपत्र वाहताना कोणती गंभीर चूक आपल्याला करायची नाही, त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहताना कोणते नियम पाळायचे आहेत, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र का वाहिले जाते याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असे लिहायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र का वाहतात किंवा का वाहिले जाते। तर बघा, पौराणिक कथांमध्ये बिल्वपत्राची म्हणजेच बेलपत्राची देखील कथा आढळून येते। तर त्या कथांनुसार समुद्रमंथनाच्या वेळीस म्हणजे ज्यावेळी समुद्रमंथन झाले, पृथ्वीवर विष उत्पन्न झाले, या विषामुळे भूमीवरील जीवजंतूंचा मृत्यू होऊ लागला। यामुळे पृथ्वीवरती मोठे संकट निर्माण झाले। समुद्रमंथनातून जे काही उत्पन्न झालेले विष होते ते भगवान शंकराने प्राशन केले, त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला। यावरून भगवान शंकराला नीळकंठ या नावाने देखील ओळखलं जाऊ लागले। मात्र विषाच्या प्रभावामुळे शंकराचं डोकं अत्यंत गरम झाले, कारण त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली। शंकराची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीला पुढे आले। त्यांच्या डोक्यावरून बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पाने ठेवून शंकरावर पाण्याचा अभिषेक केला। यामुळे भगवान शंकराचे डोके शांत झाले, कारण बेलाची पाने थंड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास बेलाची पाने मदत करतात। म्हणून शिवपूजनाच्या वेळी बेलाच्या पानाचा सर्वाधिक वापर केला जातो किंवा महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहिले जातात। तर हे एक कारण बघितलं आपण की महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र का वाहिले जाते। तर पुराणामध्ये आणखी एक कथा आहे बेलपत्राविषयी, ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते। माता पार्वतीने भगवान शंकराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, कठोर तपश्चर्या केली, त्यांनी अनेक प्रकारचे उपवास केले। एकदा काय झालं, महादेव जंगलात बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत असताना देवी पार्वतीने शिवाची पूजा करण्यासाठीचे पूजेचे साहित्य आणायला विसरल्या। मग त्यांनी झाडाच्या गळून पडलेल्या पानांनीच शिवाची आराधना सुरू केली आणि देवाला पानांनी पूर्णपणे झाकून टाकले। यावर भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि तेव्हापासूनच भगवान शिवाला बेलाची पाने वाहण्यास सुरुवात झाली। असं मानलं जातं की बेलाच्या पाने शिवाला अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि मोठ्या आजारांपासून देखील मुक्ती मिळते। न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिलासा मिळतो, निपुत्रिकांना मुलांचे सुख मिळते। शिवपुराणामध्ये बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे। तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थे आहेत त्या सर्वांचे मूळ बिल्वपत्रात असल्याची मान्यता आहे। शिवपूजनात बिल्वपत्राचा म्हणजे बेलपानाचा वापर केल्याने शंकराची विशेष कृपा होती अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्व आहे। त्यामुळेच या सर्व कारणांमुळेच महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहिले जातात। आपण प्रत्येकजण महादेवाची पूजा करताना त्यामध्ये बेलपत्राचा समावेश करतो। भगवान महादेवांना आपण बेलपत्र अर्पण करत असतो। तर ते बेलपत्र नक्की का अर्पण करतात यामागचे कारण आपण जाणून घेतलं। आता ते बेलपत्र वाहताना ते कशा प्रकारे व्हायचं, कोणती चूक आपल्याला टाळायची आहे हे आपण जाणून घेऊया। शिवपुराणामध्ये
शिवाचा जलाभिषेक करणे आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे विशेष फायदे सांगितलेले आहेत. यासोबतच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे काही नियम देखील शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. हे नियम लक्षात ठेवून शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यास आपण जी काही प्रार्थना करतो ती प्रार्थना महादेवांपर्यंत लवकर पोहोचते आणि भगवान महादेव आपल्या मनोकामना लवकरच पूर्ण करत असतात. जेव्हा आपण शिवपिंडीवर किंवा शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की चुकूनही फाटलेले बेलपत्र अर्पण करायचं नाही. असं केल्याने बेलपत्र अर्पण करणं व्यर्थ असतं, त्याचा काही उपयोग होत नाही. त्यानंतर चुकूनही असं बेलपत्र भगवान महादेवांना अर्पण करायचं नाही की ज्यात 3 पाने नसतील. कमीत कमी 3 पाने असलेले बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करायचे. 1 किंवा 2 पाने असलेले बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करायचं नाही, त्यात कमीत कमी 3 पाने असले पाहिजे. कुठून तरी 5 पानांचे बेलपत्र जर आपल्याला सापडले तर ते खूप शुभ मानले जाते. असे बेलपत्र फार दुर्मिळ असते, ते लवकर सहजासहजी मिळत नाही. ते अर्पण केल्याने आपल्याला आपले इच्छित फळ लवकरच मिळते किंवा आपल्या मनोकामना लवकरच पूर्ण होतात, असा अनेक साधकांचा अनुभव आहे. भगवान शिवाला जेव्हा आपण बेलपत्र अर्पण करतो तर ते कधीही रिकामं बेलपत्र अर्पण करायचं नाही. बेलपत्रासह पाण्याचा प्रवाहही शिवलिंगावर असावा आणि अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहायचा आहे. जेव्हा आपण महादेवाच्या पूजेसाठी बेलपत्र तोडतो तर बेलपत्र तोडताना लक्षात ठेवायचं की ज्या दिवशी आपण बेलपत्र तोडतोय त्या दिवशी चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या आणि संक्रांती तिथी नको असायला पाहिजे. सोमवारी देखील बेलपत्र तोडायचं नाही. सोमवारच्या उपवासासाठी देखील 1 दिवस अगोदर बेलपत्र तोडून ठेवायचं आहे. आता महाशिवरात्री देखील चतुर्दशी तिथीला असते, तर त्यामुळे तुम्ही 1 दिवस अगोदरच पूजेसाठी लागणारे बेलपत्र तोडून ठेवायचे आहे. जर पूजेसाठी भरपूर प्रमाणात बेलपत्र तुम्हाला उपलब्ध झालेले नाही तर मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, आपण जे काही शिवलिंगावर बेलपत्र वाहिलेलं असतं तर ते स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा अर्पण करू शकता. बेलपत्र हे कधीही अपवित्र मानले जात नाही. बघा, बेलपत्राच्या अनेक पानांवर पट्टे असल्याचे आपल्याला अनेकदा दिसून येतं. असं बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करण्यास योग्य मानले जात नाही. अशी बेलपत्रे खंडित मानली जातात. त्यामुळे चुकूनही पट्टी असलेले बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करायचे नाही. नेहमी जेव्हा आपण बेलपत्र अर्पण करतो तर तेव्हा पहिल्यांदा पाणी अर्पण करायचं, त्यानंतरच बेलपत्र अर्पण करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहतो तेव्हा ही चूक बहुतांश लोकांकडून होते आणि ही एक गंभीर चूक आहे. त्यामुळे ही चूक कोणती आहे ते लक्षात घ्या. जेव्हा आपण बेलपत्र वाहतो तर ते कसं व्हायचं ते आता मी सांगते. तर बेलपत्र वाहताना जो बेलपत्राचा गुळगुळीत भाग असतो, जो म्हणजे बेलपत्रांचा वरचा भाग, तर तो बेलपत्रांचा वरचा भाग महादेवाच्या पिंडीला टेकेल अशा पद्धतीने बेलपत्र आपण अर्पण करायचे आहे. म्हणजे थोडक्यात बेलपत्र उलटे करून अर्पण करायचे असते आणि बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा आहे. महादेवांच्या मस्तकावरती म्हणजे महादेवाच्या पिंडीच्या वरच्या भागावरती बेलपत्रांच्या पानांच्या गुळगुळीत भागाचा स्पर्श व्हायला हवा. त्यावेळेस तुम्ही महामृत्युंजय मंत्र देखील म्हणू शकता. जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करतो तर ती नेहमी विषम संकेत व्हायची, म्हणजे 11, 21, 51, 101 अशा संकेत तुम्ही बेलपत्र वाहू शकता. त्यानंतर आपण जेव्हा बेलपत्र अर्पण करतो ती झाडावरती तोडून किंवा मग विकत घेतो बाजारातून, तर ती विकत घेऊन किंवा झाडावरची तोडून डायरेक्ट न्यायची नाही, तर ती अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि मगच ते महादेवाला अर्पण करायचे आहे. जेव्हा आपण बेलाच्या झाडावरून बेलपत्र तोडतो तर तेव्हा आपल्या धर्माचं आणि संस्कृतीचं आणि निसर्गाचं देखील रक्षण करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, जेव्हा आपण बेलपत्र तोडतो तर तेव्हा फक्त पानेच तोडायचे आहे. त्या बेलाच्या झाडाला कुठलीही इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. बेलाच्या फांद्या विनाकारण तोडायच्या नाही. आपण फक्त आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी पाने तोडायची आहे. कमीत कमी 5 बेलपत्र आपण भगवान महादेवाला अर्पण करण्याचा नियम आहे. जेव्हा आपण महादेवांना बेलपत्र अर्पण करतो तर ते अर्पण करण्यापूर्वी ते बेलाच्या 3 पानांपैकी जे मोठं पान असतं त्यावरती ओम आणि बाकीच्या 2 पानांवरती नमः आणि शिवाय असं जर चंदनाने किंवा अष्टगंधाने लिहून मग ते भगवान शंकराला अर्पण केलं तर भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात, आपली इच्छा ते लवकर पूर्ण करतात असं म्हटलं जातं.
तर अशा प्रकारे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेलपत्र वाहण्यामागचे कारण, शिवपिंडीवर बेलपत्र का वाहिले जातात, त्याचबरोबर बेलपत्र वाहताना कोणते नियम पाळायचे आणि कोणती गंभीर चूक करायची नाही याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे. तरी तुमच्या मनात काही शंका असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला बिनधास्तपणे कमेंटद्वारे विचारू शकतात. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.